नमस्कार रसिक प्रेक्षकांनो. हिंदू धर्मातील 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय तृतीया हा दिवस आणि याच शुभ दिनी साक्षात भगवान विष्णूचे 6वे अवतार न्याय देवता भगवान परशुराम यांचा जन्म झाला. आज आपण आहोत करमाळ्यातील श्री दत्त मंदिर परिसरात, जिथे हा जन्मोत्सव अतिशय भक्तिभावाने साजरा झाला. कार्यक्रमाची सुरुवात परशुरामांच्या प्रतिमेच्या विधिवत पूजनाने झाली. मंत्रांच्या मंगल जय घोषात देवाला गंध, अक्षता आणि पुष्पहार अर्पण करण्यात आले. परशुराम हे चिरंजीव मानले जातात, म्हणजे ते आजही तत्वरूपाने आपल्यात वास करतात. त्यांच्या पूजेने केवळ शक्ती नव्हे तर सात्विक बुद्धी प्राप्त होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. पूजेचा विधी संपन्न होतात संपूर्ण मंदिर परिसर जय परशुराम आणि भगवान परशुराम की जय या घोषणाने दुमदुमून गेला. आबाल वृद्धांचा उत्साह गगनात मावेनासा होता. मंदिराच्या वतीने उपस्थित भाविकांना महाप्रसाद आणि पेढ्याचे वाटप करण्यात आले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच प्रसन्नता आणि भक्तीचा आनंद ओसंडून वाहत होता. भगवान परशुराम हे केवळ पराक्रमाचे नव्हे तर न्यायाचे प्रतीक देखील आहेत. त्यांनी अधर्माचा नाश करून सदाचाराची स्थापना केली. विशेषतः कोकण भूमीचे सृजनकर्ते म्हणून त्यांचे स्थान आढळले. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर या महापुरुषाचे स्मरण करणे म्हणजे जीवनात संयम आणि शौर्याचा आदर्श झोपणे असे आहे. तर मित्रांनो, श्री दत्त मंदिरातील हा परशुराम जन्मोत्सव सोहळा आपण अनुभवलात. हा भक्तिमय प्रवास तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. विसरू नका व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि आपल्या सर्व मित्रमैत्रिणींनाही आमचं सन्मान महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना परशुराम जन्मोत्सव आणि अक्षय तृतीयाच्या मनपूर्वक शुभेच्छा. जय परशुराम. परशुराम सर्व बांधवांना आणि सर्व नागरिकांना आजच्या या अक्षय तृतीयेच्या दिवशी, म्हणजे भगवान विष्णूंचे 6वे अवतार म्हणून ज्यांची ओळख आहे ते भगवान परशुराम यांचा आज मी तर जयंती म्हणणार नाही, जन्मोत्सवही म्हणणार नाही, हा त्यांचा प्राकट्य दिवसही सांगितलेले आहेत. ते पूर्वी होते, आत्ताही आहेत आणि पुढेही राहणार आहे. त्यामध्ये भगवान हनुमान आहेत, कृपाचार्य आहेत, त्याच्यानंतर अश्वत्थामा आहे, बलिराज आहे, हनुवंश विभीषणा, परशुरामश्च सप्तैते चिरजीवना. अशा पद्धतीनं भगवान परशुरामांचा आजचा हा प्रकट दिन आज आपण सगळ्या बांधवांनी अवघ्या काही तासात, मला वाटतं सकाळी अविनाश जोशी आमचे पत्रकार मित्र यांचा मला फोन आला की आपण काहीतरी प्रतिमा पूजन घेऊ. सर्व बंधू मित्रांनी त्याला सहकार्य केलं. ही प्रथा आपण गेले अनेक वर्ष करत आहोत, परंतु काहीतरी उपक्रम करणं गरजेचं आहे. मिरवणूक हा त्याच्या पुढचा भाग आहे, परंतु भगवान परशुरामांचं जे शौर्य धैर्य होतं, रामांच्या विवाहाच्या समारंभाच्या निमित्तानं सुद्धा भगवान परशुराम तिथं प्रकट झाले होते. आणि भगवान लक्ष्मण आणि परशुरामांचा जो संवाद आहे तो आपण रामानंद सागर यांच्या रामायणामध्ये पाहिलेला आहे. आणि मग त्यांना शांत कसं केलं जातं प्रभू रामचंद्रांकडनं, याची आपण आख्यायिका पाहतो. तसं बघायला गेलं तर आपल्या शेजारचं बार्शी गाव हे विष्णूंच्या 10 अवतारासाठी कारणीभूत आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. राजा अंबरीशाला ज्यावेळी दुर्वास मुनींनी शापवाणी उच्चारण्यासाठी कमंडलूतलं पाणी घेतलं, त्यावेळी भगवान विष्णू त्या ठिकाणी प्रकट झाले की बाबा रे, माझ्यासाठी तो एकादशी व्रत करतोय, माझ्या भक्ताला तो काही शापवाणी देऊ नका, तुम्ही वाटलं तर मला उशाप द्या. मग दुर्वास मुनींनी त्यांना उशाप दिला की बाबा मला भक्तांसाठी मी 10 अवतार घेईन. म्हणून ती बारस म्हणजे द्वादशी, ग्रामीण भागामध्ये एकादशी झाल्यानंतर जे उपास सोडतो त्याला आपण बारस म्हणतो, बारसवरनं ते बारशी नाव पडलं. म्हणून आपण अतिशय पुण्यवान आहोत की भगवंताच्या 10 अवतारापैकी 6वे अवतार आज वैशाख शुद्ध तृतीया, अतिशय पवित्र आणि 3.5 मुहूर्तातला एक दिवस. कोणी याला अर्धा मुहूर्त मानतं, कोणी बलिप्रतिपदा पाडव्याला अर्धा मुहूर्त मानतं. परंतु अशा या हिंदू संस्कृतीतल्या अतिशय महत्त्वाच्या सणा दिवशी आपण सर्वजण इथे एकत्रित आलो. आनंदामध्ये आपण भगवान परशुरामांची या ठिकाणी प्रकट दिन साजरा केला. आमच्या सर्व माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्व युवक व्यक्ती या ठिकाणी आहेत. आमचे नगरसेवक माननीय रविभाऊ जाधव हे अतिशय वेळेवर
आणि या ठिकाणी त्यांनी उपस्थिती दर्शवली. आणि याचाच अर्थ असा आहे की कुठल्याही देवाला कुठल्याही समाजामध्ये आपण बांधू नये. सर्व अवतार हे सर्व समाजासाठी आहे, सर्व धर्मियांसाठी आहे. आणि म्हणून भगवान परशुरामांची जी प्रेरणा आहे ती केवळ ब्रह्मवृंदांनाच नाही तर अखिल समाजाला, अखिल भारतवर्षाला नव्हे तर अखिल जगाला आपल्याला भारतवर्ष करण्यासाठी ही प्रेरणादायी ठरेल. सगळ्या जगाचं लक्ष आता भारताकडे यायला लागले, कारण आपण ज्या जुन्या परंपरा आहेत त्या ज्या विसरलो होतो त्या पुन्हा आपण चालू करायला लागलो. त्यामुळं आपल्याला जे परशुरामांसारखं तेज आहे ते प्रत्येकाला मिळावं अशी भावना या मी ठिकाणी व्यक्त करतो. आणि भगवान परशुरामांच्या या प्रकट दिनादिवशी, वैशाख शुद्ध तृतीया, अक्षय तृतीयाच्या दिवशी हा छोटेखानी कार्यक्रमाला आपण सगळेजण उपस्थित राहिला याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो. जय परशुराम, जय श्रीराम. जय श्रीराम. परशुराम. जय श्रीराम. जय परशुराम.